कॅप राउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि पहिलं जे कॉलेज अलॉट झालं होतं ते सुद्धा दिसत नाहीये. मला खूप भीती वाटते. या प्रकारचे जेव्हा शेकडो म्हणायला काही हरकत नाही, कॉल मी रिसीव्ह करतोय कंटिन्युअसली, तेव्हा मी डिसाईड केलं की लवकर हा व्हिडिओ बनवूया आपण. मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे की कॅप राउंड 3 मध्ये बेटरमेंट व्हायचे चान्सेस होते, असं सगळ्यांना वाटत होतं, की चला कॅप राउंड 2 ला मेरिट वाढलं, 3 ला थोडंफार कमी येईल. नाही आलं. म्हणून घाबरायची गरजच नाहीये. आता मी सांगतो अशी हजारो मुलं आहेत. त्यांना प्लीज मी एक गोष्ट समजावून सांगतोय, की आयुष्यात ना अशा घटनांना सामोरे जावं लागणार आहे आपल्याला. का हे बोलतोय मी ओरडून ओरडून एवढं सांगू का तुम्हाला मी? तुम्हाला की नाही असं अपयश किंवा कुठल्या चुकीच्या गोष्टी अशा ऐकायची सवयच नाहीये. लगेच तुम्ही घाबरताय, पॅनिक मोडमध्ये जाताय. हे बदलायला पाहिजे. आयुष्यात रोज अडचणी येतात. तर मार्ग काढावा लागतो. बरं ही अडचण नाहीये. पण मुलांचं म्हणणं काय, की कॅप राउंड 1 मध्ये जे कॉलेज मिळालं होतं किंवा 2 मध्ये मिळालं होतं ते दिसतच नाहीये. मग ते गेलं की काय? असं वाटतंय मुलांना, तसं होऊ शकतच नाहीये. कॅप राउंड 3 ला जरी तुम्हाला बेटरमेंट नाही मिळाली, तर 1-2 ला जर कॉलेज मिळालेलं होतं, ते राहणार आहे. बरं, आता मुद्दा असा आहे, ठीक आहे. काही मुलं अशी आहेत का, की 1, 2 आणि 3 ला पण नाही मिळालं, त्यांनी काय करायचं? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली लक्षात घ्या. अशा मुलांपुढं 2 ऑप्शन आहेत. एक पहिला ऑप्शन जो मी म्हणतो घ्यायचा तो आहे स्पॉट राउंडचा मार्ग. पण स्पॉट राउंडमध्ये तुम्ही गेल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला एकही स्कॉलरशिप मिळणार नाही. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा खूप कमी असेल, कॉलेज एक वेळ तुम्हाला सहकार्य करेल, तेही चांगलं कॉलेज असेल तर. नाहीतर क्लिअरली स्पॉटला मुलींना सुद्धा स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्ही त्याची खूप चौकशी करा. आणि स्पॉटचा आणखीन एक प्रकार काय, कुठल्या कॉलेजचं नाव न घेता सांगतो. काल एक मुलगा भेटला होता. तो म्हणला, "आम्ही रजिस्ट्रेशन केलंय स्पॉट राउंडसाठी. 2,000 फी भरली त्या कॉलेजची." मग असं स्पॉट राउंडला प्रत्येक कॉलेजला पालकांनी वेगळं जायचं. प्रत्येक ठिकाणी फी भरायची तर किती त्रास आहे हा. बेकार आहे लक्षात घ्या. पण दुसरा ऑप्शन आहे ड्रॉप. आता महत्वाचं म्हणजे काय, की मी तुम्हाला सांगतो ड्रॉप घ्यायचा, न घ्यायचा हा निर्णय एकट्याचा नाहीये. इथं तुम्हाला तुमच्या पालकांबरोबर डिस्कशन करून तो निर्णय घ्यायचा लक्षात घ्या. तुम्हाला ड्रॉप घेण्याविषयी काहीही डिस्कस करायचं असेल, तर तुम्ही माझ्या या नंबरवर डिस्कशन करू शकता माझ्याशी. ओके. पण फोन कंटिन्युअसली बिझी लागत असेल, तर लक्षात ठेवायचं मी कुणाशी तरी बोलतोय. ओके. काय होतं, की हा निर्णय ना मिळून घ्यायचा निर्णय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी क्लिअरली सांगतो, एक कॉल असा होता मला 15 का 20 पर्सेंटाइल आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालंय. 10वी ला 90% च्या आसपास मार्क आहेत. त्याला मी म्हटलं ड्रॉप घे. तर सिव्हिलच करायचं असेल, तर थोडंसं चांगलं पर्सेंटाइल आरामात नेक्स्ट इयर तो मिळवू शकतो आणि वालचंदसारखं कॉलेज मिळेल, सी सारखं कॉलेज मिळेल. मग तिथून सिव्हिल केलेलं नक्कीच बेस्ट ठरेल. कारण ज्या कॉलेजचा कट ऑफच 10-15 पर्सेंटाइल आहे, तिथं मुलं पण तशीच असणार आहे. कॉलेजला नावं ठेवण्यात काही म्हणजे कॉलेजला नावं ठेवणं चुकीचं आहे. इश्यू असा आहे, की मुलांचा तो ॲटमॉस्फिअर राहणारच नाहीये. मग सिव्हिलच करायचंय आणि 10वी ला तुम्हाला 90% च्या आसपास मार्क आहेत. ड्रॉप घ्यायला काहीही हरकत नाहीये. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं कॉलेज तर आहे, पण आता बाळांनो ज्या डेट्स दिल्यात, त्या डेट्सच्या आत ती प्रोसेस कंप्लीट करा. आता कॅप राउंड 4 नाहीये. स्पॉट राउंडमध्ये प्रत्येकाला जायचं नाहीये. उद्याच्या उद्या, परवाच्या परवा वेळ काढा. ॲडमिशन घ्या, नाहीतर गणपतीची सुट्टी आहे, परत बघू, लास्ट डेट कधी आहे, ही चूक करू नका. आलं का लक्षात तुमच्या? बरं. गेल्या वर्षी काय झालं एक छोटासा अनुभव सांगतो, की माझ्याकडं एक स्टुडंट होता. 11वीत माझं 10वी नंतर जेव्हा माझ्याकडे आला, की पहिल्या दिवशीपासून टार्गेट एक कॉलेज फिक्स होतं सिव्हिल घ्यायचंय. मग पहिल्या राउंडमध्ये आम्हाला मिळालं का 98 पर्सेंटाइल मार्क होते. मग पहिल्या राउंडला मिळालं सरदार पटेल. नेक्स्ट दुसऱ्या राउंडला पण सरदार पटेलच मिळालं, सिव्हिल इंजिनिअरिंग. तिसऱ्याला तरी मिळेल असं वाटलं होतं. सरदार पटेलच मिळालं. 3 राउंडमध्ये कुठलीच बेटरमेंट नाही. म्हणजे कळालं कॅप राउंड 3 नंतर पण बेटरमेंट नाही मिळाली. मग स्पॉट राउंडमध्ये मात्र त्या मुलाला सिव्हिल मिळालं. तेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं नसेल तरी अजून हा आहे चान्स आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या. बरं आता मुलींच्या बाबतीत ना, स्पॉटला सगळेच कॉलेजना येत नाहीत, पार्टिसिपेट करत नाहीत बाळांनो. बरेचसे कॉलेजचा अजून ना डोनेशनकडं हे असतो लक्षात घ्या. म्हणजे डोनेशन थ्रू घेऊन ॲडमिशन देण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला कमी पर्सेंटाइल असतील, तर डोनेशनचे 4,00,000 आणि डोनेशन भरून ॲडमिशन घेतल्यानंतर 4ही वर्षाची फुल फी भरावी लागणार. ती अल्मोस्ट एक 6,00,000 6,00,000 पकडूनच चाला. 10,00,000 राहण्याचा खर्च एक 5-6 लाख
हे नाही परवडत. मग इथं तुम्हाला मी सांगतो, हे ड्रॉप घेतल्यानंतर फरक पडू शकतोय. का? की मुलींना नंतर तुम्हाला सांगतो चांगले मार्क पडल्यानंतर तुम्हाला मुलींना शिक्षण माफ आहेच. तो निर्णय बदलेल असं मला वाटत नाहीये बरं का लक्षात घ्या. मुलींना शिक्षण माफ हे राहणारच आहे. कारण तो चांगला निर्णय घेतला तो सहजासहजी सरकार बदलणार नाही. पण माझा नंबर दिलाय 8087318064. कॉल कंटिन्युअसली येतायत मला. खूप कॉल येतायत. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. बेटरमेंट नाही झालं तरी जागा आहेत. पण लवकरात लवकर ती जागा घेऊन ठेवा. आणि मी माझ्या ड्रॉपर्स बॅचसाठी ना 9 तारीख ही लास्ट डेट ठेवलेली आहे. 9 तारखेपर्यंत माझ्या ड्रॉपर टू टॉपर या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. ऑल द बेस्ट.